ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा माझं गाव माझा जिल्ह्यामधून। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं नागपुरात पथसंचलनातून भारताची एकात्मता आणि नागरिकांना जागरूक ठेवण्याचं काम, तर नागरिकांकडून स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव। राज्यभरातील देवस्थानच्या जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवण्याचे निर्देश, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत उपस्थित केला प्रश्न। सांगलीत घरेलू महिला कामगार आरोग्य तपासणी अभियानाला सुरुवात, महिलांच्या गंभीर आजार ते निरोगी अशा 4 प्रकारात वर्गीकरण करून आवश्यकतेप्रमाणे या महिलांवर उपचार केले जातील। भंडाऱ्यात 5,000च्या लाचेच्या रकमेसह पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे। बळजबरीनं ताब्यात घेतलेलं घर रिकामं करून देण्यासाठी लाच मागितली होती। वाशिमच्या कारंजा शहरात मान्सूनपूर्व पावसानं दाणात दाण उडाली आहे। काही भागातील दुकानांमध्ये पाणी साचलं। पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। रायगडच्या महाड तालुक्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं वातावरणात काहीसा गारवा। वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा। हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता। अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस, या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा। उन्हाळी ज्वारी भुईमुगासह भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता। तळ कोकणात सलग 3ऱ्या दिवशी देखील मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, सिंधुदुर्गातील वैभववाडीत जोरदार पाऊस, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। लातूरच्या उदगीर तालुक्यात पावसाचा कहर, वादळ वाऱ्यात 600 कोंबड्या दगावल्या, गायी जखमी झाल्या, तर फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं। लातूरमध्ये सततच्या पावसामुळे शेतमालाचं नुकसान, पावसामुळे कांद्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, पावसामुळे झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांवर वीज कोसळली, यात एकाचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी। शिवसेनेच्या मोर्चापूर्वी एमआयडीसीचा मोठा निर्णय, 356 कोटींच्या निविदा रद्द, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केडींच्या आंदोलनाला यश। सिमारमन्स कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन झालं नसताना देखील निविदा काढली होती। वर्ध्यातील आर्वी शहराचा पाणी प्रश्न अजूनही सोडवला न गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचं 10वं करत आंदोलन केलं। नागपुरात प्रहारचं रक्तदान आंदोलन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना मानधन देण्याची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पार्कमध्ये आंदोलन। परभणीत प्रहारने रक्तदान आंदोलन केलं, पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या घरासमोर हे आंदोलन। शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी। तर तिकडे यवतमाळमध्ये देखील राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या घरासमोर प्रहारने रक्तदान आंदोलन केलं। 47 शेतकरी बांधवांनी रक्तदान केलं। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात होत असलेल्या तमिळनाडूतील सिमेंट कंपनीला स्थानिक शेतकरी विरोध करतायत। प्रकल्पामुळे 10 किलोमीटरपर्यंत असलेल्या गावांमध्ये प्रदूषण वाढेल अशी भीती आहे। नांदेडच्या इस्लामपूर गावात महापुरुषांच्या तैलचित्रांची तोडफोड करण्यात आली। नागरिकांकडून बंद पाळत नागरिकांनी निषेध व्यक्त केला। सीसीटीव्हीचा आधार घेत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। कोल्हापुरातील टाकोडे गावात शिवरायांचा पुतळा हटवल्यानं तणाव निर्माण झाला। शिवरायांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याची पोलिसांनी माहिती दिली। टायर जाळून शिवप्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात आला। नांदेडमध्ये लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पीडित युवतीनं पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपीवर लैंगिक अत्याचारासह अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. रायगडच्या परळीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्यानं वार करत हत्या, नंतर स्वतः देखील गळफास घेतला. प्रेयसी सतत नकार देत असल्यानं हत्या केल्याचा प्रियकरानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख. पुणे बेंगलोर महामार्गावरील कराडजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात 2 कर्मचारी युवतींचा मृत्यू झालाय. लोकांकडून ट्रकवर दगडफेक. धाराशिवचे माजी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचा अपघात. धुळे सोलापूर मार्गावर कार आणि कंटेनरची धडक झाली. अपघातात हसन यांच्यासह 2 जखमी झाले. पुरंदर तालुक्यातील पठारवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या कंपाऊंडला धडकून 32 सीटर मिनी बसचा अपघात झाला. बसमधील 23 प्रवासी यात जखमी झालेत, तर 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. आणि आता काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात. भाजप